नमस्कार. युनायटेड बँक उदय उत्कर्ष न्यास या मालिकेतील आज 27वा भाग. बाबा साठ्यांना मी घरी जाऊन भेटलो आणि त्यांची आणि त्यांच्या वडील आप्पासाहेबांची संमती मिळाली. इथपर्यंतचा भाग मागच्यात आपण पाहिला संचालक होण्याला, आणि तो सगळा प्रकार मी बरा नाही, मी थोडा नाही बऱ्यापैकी जास्त वाईटपणा घेऊन का होईना पण पूर्ण झाला याचं मला समाधान वाटलं. त्यानंतर बाबा साठेंना रिसर्च संचालकपदी स्वीकृत करून घेण्यात आले. त्यांनी प्रारंभी 3-4 महिने मला भेटून काही मुद्द्यावर चर्चा करण्याची प्रथा पाळली, पण ती लवकरच बंदही झाली. बहुधा माझा परखड सल्ला त्यांच्या सौम्य प्रकृतीला मानवत नसावा असा अंदाज मी बांधला. त्यांनीही बँकेच्या कारभारात सहभाग घेतला, पण फार आक्रमकपणा त्यांच्या स्वभावात नसावा. या प्रकारचे अनुभव मला पूर्वी असल्याने नवीन वाटले नाही. या सगळ्या प्रकरणात माझे मोठेपण किंवा दादागिरी सिद्ध करण्याचा किंवा स्वार्थाचा काहीच हेतू नसल्याने मला त्याचं काही आश्चर्य वाटलं नाही. मात्र असं वाटलं की मला हे नवीन संचालक आक्रमकपणे वागतील, पण ते नाही झालं हे खरं. अर्थात या अंतर्गत घडामोडीची खळबळ चालू असली तरी ती अंतर्गतच होती. त्याची वाच्यतागार गाजावाजा कोणाकडूनही केला गेला नाही. बँकेच्या व्यवहारावर आणि त्याचा प्रगतीवरचा परिणाम होऊ नये हीच तीव्र इच्छा त्या मौनामागे माझी होती, त्या मंडळींची होती. 92 सालच्या प्रमाणे यावेळी चेअरमन जोशी यांची भूमिका पूर्णपणे तटस्थ होती. हा निर्णय पूर्णपणे संचालकांचाच आहे, तो त्यांनी घ्यावा, त्यात माझी काही ढवळाढवळ असणार नाही. बँकेचा कारभार उत्तम चालवणे हे माझे काम आहे, तेच मी पूर्ण क्षमतेने करत राहीन, हे तो त्यांनी तेव्हा व निवृत्तीपर्यंत कसोशीने पाळले होते. त्यामुळे 1994-95 सालातही बँकेच्या प्रगतीमध्ये सातत्य राहिले. भाग भांडवल 12 कोटी, शेअर प्रीमियमचे 3 कोटी धरून रिझर्व्ह 33 कोटी, ठेवी 1432 कोटी, ॲडव्हान्सेस 773 कोटी आणि 22% डिव्हिडंड देण्यात आलं. म्हणजे मूळ भागधारकांना 22% रिटर्न मिळालं. तर 10 रुपये प्रीमियम शेअर घेतले त्यांना रिटर्न दर 11%च पडला. ही वस्तुस्थिती होती. पण तरीही ती फक्त मेगा शेअर इश्यूचा 30 रुपये प्रीमियम ठरवताना ती पूर्णपणे लक्षात घेतली नव्हती असे मला वाटले. 95-96 या वर्षाच्या प्रारंभीच या प्रगतीला सैर देऊन भावी काळातही तो वेग वाढताच ठेवण्यासाठी एक महत्त्वाची उपाययोजना केली गेली. सर्व शाखांच्या त्यांच्या वाढत्या व्यवहाराचा फेराला घेऊन वर्गीकरण बदलण्यात आले. स्मॉल, बिग, लार्ज, स्ट्रॅटेजिक अशा प्रकारच्या त्या वर्गीकरणामुळे त्याला अनुकूल दर्जाचे सक्षम अधिकारी तेथे असणे आवश्यक होते. त्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात मुलाखती घेऊन प्रमोशन देण्यात आली. 90 जणांना क्लेरिकल ग्रेड म्हणून ऑफिसर पदावर पदोन्नती देऊन त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्यात आला. एकाच वेळी एवढी प्रमोशन्स होण्याची पहिलीच असल्याने त्या निर्णयाचे खूप स्वागत झाले. कर्मचाऱ्यांनाही नवीन उत्साह प्राप्त झाला. प्रत्येक रिजनलाही जास्त स्वायत्तता देण्यात आली. त्यांनी पूर्ण क्षमतेने आपापला रिजन कार्यरत करावा व प्रगती दाखवावी हाच उद्देश त्याच्यामागे होता. त्याचा भाग म्हणून बेस्ट रिजन ट्रॉफी सुरू करण्यात पहिला 93-94 साली पुणे रिजनला आली. व्यवस्थापन, कर्मचारी व अधिकारी यांच्या सौहार्दपूर्ण वातावरण असणे अतिशय गरजेचे असते. त्या दृष्टीने 13 जुलै 95 रोजी कर्मचारी संघटनेबरोबर तर नंतर ऑगस्टमध्ये ऑफिसर्स ऑर्गनायझेशनबरोबर वेतन करार करण्यात आला. त्यानुसार बँकिंग उद्योगात देश पातळीवर जे पगार होते त्यांच्या बरोबरीने सर्व नॅशनलाइज बँकांच्या बरोबरीने बँकेचे पगार स्केल ठरवण्यात आले. शिवाय इतरही थोड्या का होईना जादा सोयी सवलतीसुद्धा देण्यात आला. दोन्ही संघटना बँकेतल्या देश पातळीवरील करार सदस्य नसूनही व्यवस्थापनाने हे पाऊल उचलले हे विशेष महत्त्वाचे होते. मार्च 96 मध्ये बँकेच्या स्थापनेला 60वे वर्ष लागून हीरक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ होत होता. त्या दृष्टीने 1995-96 हे वर्ष कार्यकर्तृत्वाने संस्मरणीय करावे असे सर्वांचे प्रयत्न चालू होते. 8 मार्च 96 मध्ये विधानसभेचे सभापती नामदार जयंतराव टिळक यांच्या हस्ते हीरक महोत्सवी समारंभ झाला. त्यानिमित्त ही स्मरणिकाही काढण्यात आली. 1996 साली झालेल्या सुवर्ण महोत्सवाची शान मात्र त्यात येऊ शकली नाही. अर्थात कदाचित माझा त्यात सहभाग नसल्यामुळे मी असे मत व्यक्त करीत आहे असा तुमचा गैरसमज होईल, परंतु ते माझे नसून बहुसंख्य भागधारक व खासदारांनी तेव्हाच ते व्यक्त केले होते ही वस्तुस्थिती आहे. 31 मार्च 96ला बँकेची स्थिती अभिमान वाटावा अशीच होती. 30 कोटींचे भांडवल, 96 कोटींचे रिझर्व्ह, 1623 कोटींच्या ठेवी, 891 कोटीचे ॲडव्हान्सेस
496 कोटींच्या इन्व्हेस्टमेंट आणि 200 शाखांच्या कारभारातून 14 कोटी निव्वळ नफा होऊन 23% डिव्हिडंड घोषित झाले. तो आराखडा पूर्वी तयार केल्यावर होता. त्यानुसार 31 मार्च 96 रोजी ठेवी 150 कोटी आणि ॲडव्हान्सेस माफ करा देवी 1500 कोटी, ॲडव्हान्सेस 900 कोटी, शाखांची संख्या 200 आणि स्वनिधी प्रमाण 8% होते. प्रत्येक ठेवींचे उद्दिष्ट पार करूनही त्या जास्त झाल्या होत्या. शिवाय 10 फॉरेन एक्सचेंज सेंटर्सद्वारा सुद्धा त्या वर्षात 109 कोटींचा एक्सपोर्टसाठी अर्थपुरवठा झाला होता. तर एकूण फॉरेन एक्सचेंज उलाढाल 4000 कोटी झाली होती. 25 देशात मिळून 47 फॉरेन कॉरेस्पॉन्डंटशी समाधानकारक व सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते. मर्चंट बँकिंग डिव्हिजनने तोपर्यंत 8 शेअर इश्यूंना मॅनेजर म्हणून, 57 इश्यूंना अंडररायटर म्हणून, तर 52 इश्यूंना बँकर म्हणून काम करून समाधानकारक प्रगती केली होती. या आधारे क्रिसिल रेटिंगने बँकेच्या सर्व व्यवहाराची पाहणी करून बँकेला P1 हा समाधानकारक दर्जा दिला होता. देशातील खाजगी क्षेत्रातील सर्व खाजगी बँका एकत्र येऊन त्यांची संघटना प्रायव्हेट सेक्टर बँक्स असोसिएशन या नावाने 1995 मध्ये स्थापन झाली. बँकेचे चेअरमन P.N. जोशी यांनी स्थापनेमध्ये या महत्त्वाची भूमिका निभावली. अशा तऱ्हेने सर्वच बाजूंनी होणारी बँकेची चौफेर प्रगती सर्वच संबंधितांना सुखावणारी होती. या काळात संचालक मंडळ जोशींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या दैदिप्यमान प्रगतीमुळे पूर्णपणे प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांचे निर्णय स्वाभाविक बोर्डामध्ये जसे तसे स्वीकारले जात असावेत असे वाटते. वरवर पाहता असा एकजिनसीपणा उत्तम वाटला तरी त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचा स्वतंत्रपणे आणि भावी परिणामांचा विचार करून तो अभ्यासपूर्वक सोडवण्याची प्रवृत्ती कमी होते. त्या अभावामुळे त्या निर्णयाची साधक बाधक चर्चा होत नाही आणि ते भावी काळात अडचणीने ठरू शकते. आर्थर हेली या विख्यात कादंबरीकाराने मनी चेंजर्स या बँकिंगमधील कादंबरीत अचूक निर्णयाचा पाया म्हणून मिस्ट्रेस द ऑब्व्हियस म्हणजे सकृतदर्शनी गोष्टीवर विश्वास ठेवू नका हे तत्त्व लिहून ठेवले आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार असलेल्या संस्थेत संचालकांनी हे पाळणे आवश्यक असते. चांगल्या ऑडिटरची व्याख्या करताना ही इज नॉट ए ब्लडहाउंड बट सर्टनली ए वॉचडॉग म्हणजे तो ऑडिटर जो चार्टर्ड अकाउंटंट असतो तो रक्तपिपासू नसावा पण इमानी राखणदार असावा अशी केली आहे. तत्कालीन संचालक मंडळ या तत्वाच्या पालनात चेअरमनच्या प्रभावामुळे कमी पडले काय अशी शंका सहज मनात येऊन जाते. 1996 सालच्या नोव्हेंबरच्या अखेरीस वर उल्लेख केलेल्या खाजगी बँकांच्या असोसिएशनच्या अध्यक्षपदी युनायटेड वेस्टर्नचे चेअरमन P.N. जोशी यांची निवड झाली. हा त्यांचा व्यक्तिगत आणि बँकेचाही बहुमान होता. मार्च 96 अखेर सरकारने घेतलेल्या आढाव्यात प्राधान्यक्रम क्षेत्रात झालेल्या अर्थपुरवठ्याचे उद्दिष्ट 40% राष्ट्रीयकृत बँकांनी 37.8% म्हणजे जवळजवळ पूर्ण केले होते. मात्र खाजगी बँकेने तो सुमारे 33%च केला होता. या उणीवीची रिझर्व्ह बँकेने गंभीरपणे दखल घेतली आणि प्रत्येक खाजगी बँकेने अशा शॉर्टफॉलच्या 50% रक्कम नाबार्ड किंवा सिडबी यांच्याकडे ठेव म्हणून ठेवण्याचा आदेश काढला. त्यावर बँकांना केवळ 8% व्याज मिळणार होते. या निर्णयामुळे सर्वच खाजगी बँकांना ती डिपॉझिट ठेवावी लागली व आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड खळबळ उडाली आणि सरकार त्यांच्या बाबतीत सापन्न धोरण अवलंबत आहे ही भावना प्रबळ झाली. जोशी यांनी तेव्हा लिहिलेला हा सापन्न भाव का या मथळ्याचा लेखसुद्धा खूप गाजला होता. याच खाजगी बँकांच्या संघटनेची वार्षिक सभा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याच्या उद्घाटनासाठी रिझर्व्ह बँकेचे तेव्हाचे गव्हर्नर डॉक्टर रंगराजन आवर्जून आले होते. त्या सभेत वरील विषयाबरोबरच MPBF म्हणजे मॅक्सिमम परमिसिबल बँक फायनान्स या मर्यादेवरही गंभीरपणे चर्चा झाली. ती मर्यादा रिझर्व्ह बँकेने न ठरवता प्रत्येक बँकेला तेव्हा स्वायत्तता असावी असे मत व्यक्त करण्यात आले. त्याची पुढे नोंद घेऊन इंडियन बँक्स असोसिएशन या शिखर संस्थेने त्याचा विचार करण्याचे राष्ट्रीयकृत बँकांचे 4, परदेशी बँकांचे 2 व खाजगी बँकांचे 2 अशा 8 सदस्यांची समितीची नियुक्ती केली. त्यामध्ये सुद्धा खाजगी बँकांच्यापैकी एक म्हणून जोशी यांची नियुक्ती झाली. हा सुद्धा पर्यायाने बँकेचा गौरवच होता. दरवर्षी सर्व बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद बँक इकॉनॉमिस्ट कॉन्फरन्स बेकॉन या नावाने घेण्याची परंपरा रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने 1975 सालच्या सुमारास सुरू झाली. ती प्रथा अतिशय प्रभावी ठरून प्रत्येक कॉन्फरन्समध्ये देशातील सर्व बँका सहभागी होऊ लागल्या. दरवर्षी एखादा विशिष्ट विषय चर्चेसाठी घेतला जाईल
व त्यावर सहभागी तज्ज्ञ मंडळी आपापले शोधनिबंध सादर करेल. सखोल चर्चा होऊन त्याचा परिणाम भावी काळात बँकिंग धोरणावर होत असे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर्स आवर्जून उपस्थित होऊन सहभागी होत असत. बहुधा एखादी मोठी राष्ट्रीयकृत बँकच अशा ह्या कॉन्फरन्सचं म्हणजे बिकॉनचं यजमानपद स्वीकारून ती अत्युत्तमरित्या 5 स्टार संस्कृती सफल करत असे. ती परिषद घेण्याची संधी मिळणे हा त्या बँकेचा सन्मान समजला जाईल. 1996 साली युनायटेड वेस्टर्न बँकेला हा 19वी बेकॉन कॉन्फरन्स घेण्याचा बहुमान मिळाला. यापूर्वी फक्त एकदाच 1991 साली खाजगी बँकेचा मान मिळून वैश्य बँकेने म्हणजे दक्षिणेत ती वैश्य बँक होती, तिने यजमानपद घेतले होते. युनायटेड वेस्टर्न बँक ही 19 वर्षात हा मिळणारी दुसरीच खाजगी बँक होती. यावरून ते महत्त्व अधोरेखित होईल. 16 ते 18 डिसेंबर 96 या कालावधीत प्रथमच पंचतारांकित हॉटेल सोडून निसर्गरम्य महाबळेश्वरला त्याचे बँकेने परिश्रमपूर्वक उत्कृष्ट आयोजन केले. बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा, प्रश्न आणि परिणाम हा त्याचा मुख्य विषय होता. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर रंगराजन, डेप्युटी गव्हर्नर Y.V. रेड्डी या मान्यवरांच्या बरोबरच बहुतेक सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे चेअरमन, महत्त्वाचे उच्चाधिकारी व महत्त्वाच्या खाजगी बँकांचे चेअरमन त्यात उपस्थित होते. अतिशय प्रसन्न वातावरणात अभ्यासपूर्ण उद्बोधक चर्चा झाली. बँकेचे चेअरमन जोशी, संचालक पळणीकर व सहकारी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन करून ती पूर्णपणे यशस्वी केली. त्याबद्दल आलेल्या सर्वांनी तेथे नंतर पत्राने भरभरून कौतुक केले. या उपक्रमामुळे संपूर्ण देशात बँकिंग क्षेत्रात बँकेचे नाव युनायटेड स्टेट्सचे आदराने घेतले जाऊ लागले ही मोठीच अचिव्हमेंट होती. 1993-96 या दरम्यानच्या काळातील आणखीन एक महत्त्वपूर्ण घटनेची नोंद घेणे आवश्यक आहे. 84 साली बँकेने आपली वेस्ट इंडिया ट्रस्टी कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक 51% कमी करून ती कंपनी स्वतंत्र केली होती. तेव्हाच्या या मागे विचारांचा मागोवा आपण पूर्वी घेतलेला होता. ट्रस्टी कंपनीचा मुख्य उद्देश धार्मिक, खाजगी व सार्वजनिक ट्रस्टचे नेकीने व्यवस्थापन करणे हा होता. नफ्याचा मुख्य उद्देश त्या पाठीमागे नव्हता. खरं तर ती एक सामाजिक सेवाच होती. माझ्यावरील भाऊबरोबर त्याचप्रमाणे जवळजवळ 30 वर्षे त्या कंपनीचे चेअरमनपद समाजसेवेच्या दृष्टिकोनातून विनामोबदला आणि विना वेतन पाहत होते. त्यांच्यावरील श्रद्धेपोटी अनेक ट्रस्टचे व्यवस्थापन त्या ट्रस्टींनी कंपनीकडे सोपवले होते. 1995 साली त्यांचे वय 80च्या पुढे गेले. ते त्या वयातही कार्यरत होते, परंतु आपल्या निरपेक्ष वृत्तीने विश्वासपूर्वक हे काम कोण पाहणार ही साधार शंका त्यांच्या मनात येत होती. शेवटी वेस्ट इंडिया ट्रस्टी कंपनी अण्णासाहेब चुरमे यांचे अपत्य या नात्याने बँकेची भ्रातृसंस्था होती. म्हणून त्यांनी भावी काळात ही निश्चितता व निश्चिंततेने हे काम चालवून बँकेचे चेअरमन जोशी यांच्याकडे ही ट्रस्टी कंपनी पुन्हा बँकेने सबसिडी करावी व भावी काळात ते व्यवस्थापन पाहावे असा प्रस्ताव मांडला. त्यांनी व संचालक मंडळाने अनुकूलता दर्शवली. आता प्रश्न होता तो ट्रस्टी कंपनी शेअर्स त्या व्यक्तिगत भागधारकाकडून बँकेला देण्याचा. अशा जबाबदाऱ्या संस्थेच्या हिताकरता अंगावर घेण्याची भाऊकांना जुनी सवयच होती. त्याप्रमाणे त्यांनी ही जबाबदारी अंगावर घेतली. आज इथे थांबूया आपण. यात ही जबाबदारी अंगावर घेतल्याने पुढं काय काय झालं आणि ते ट्रस्टी कंपनी पुढं काय झालं हे आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार.